नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे मॅरेथॉन 2025 सीझन 3 च्या अनुषंगाने राबविण्यात आली धुळे शहरात स्वच्छता मोहीम। राज्यात धुळे जिल्ह्याला एक वेगळी ओळख देणाऱ्या धुळे मॅरेथॉन 2025 सीझन 3 या स्पर्धेची सर्वांनाच आतुरता आहे। दरम्यान ही स्पर्धा 2 फेब्रुवारीला पहाटे 5 पासून सुरू होणार आहे। फिट धुळे, हिट धुळे हे ब्रीद आणि तब्बल 3.5 लाख रुपयांवर बक्षिसांचा वर्षाव करणाऱ्या या धुळे मॅरेथॉनसाठी यंदा ग्रीन धुळे क्लीन धुळे ही थीम निश्चित झालेली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रीन धुळे क्लीन धुळेचा शहरासह जिल्ह्यात जागर होण्यासाठी आज सकाळी शहरातील आग्रारोड येथे प्रमोरण धुळे मॅरेथॉन 2025 सीझन 3 च्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। दरम्यान आजच्या या स्वच्छता मोहिमेत धुळे जिल्हा अधिकारी माननीय जितेंद्र पापडकर साहेब, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिक सकाळ धुळे जिल्हा ब्युरो चीफ निखिल सूर्यवंशी सर, जिल्हा परिषदेचे अधिकारी तसेच धुळे महानगरपालिकेचे अधिकारी यांचा आजच्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी होते। फिट धुळे हिट धुळे या घोषवाक्यासह सुरुवात होणारी आणि क्लीन धुळे ग्रीन धुळे या घोषवाक्यासह आपण सुरुवात करत असलेल्या आपल्या रजिस्ट्रेशन, आपली प्रचार प्रसिद्धी यासाठी उपस्थित असलेला आज आम्ही सकाळपासून आज कार्यक्रम घेतलाय। त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक ढेवरे साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी नरवाडे साहेब, महापालिकेचे आयुक्त मॅडम जरी आज असल्या नसल्या तरी पण शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था सकाळ म्हणून असलेले त्यांचे मीडिया पार्टनर म्हणून आपले सूर्यवंशीजी, सर्व युथ क्लबचे सर्व तरुण मंडळी पदाधिकारी, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्व भगिनींनो, मला वाटते की ही आता काळाची गरज आहे। आपण सर्वांनी एकत्र येऊन जोपर्यंत आपण आपल्याकडचे जे काही मिनेस आहेत, जे काही आपल्याकडच्या मेस आपण करून ठेवलेला आहे, तो जर का आपल्याला निपटवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल। कायदा हा फक्त त्याच्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी राहील, परंतु सर्वांनी एकत्र आल्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही। आणि म्हणून या मॅरेथॉनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी प्रचार आणि प्रसिद्धीमधून जास्तीत जास्त तरुणांनी, मुलांनी, वृद्धांनी, मुलींनी सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग